हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे। श्रीरामपूर नगरपालिका करवाढी विरोधातील श्रीरामपूर बंदला भारतीय लहुजी सेनेचा जाहीर पाठिंबा। दिनांक 5 जुलै श्रीरामपूर नगरपालिकेने केलेल्या करवाढीच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेल्या श्रीरामपूर बंदला भारतीय लहुजी सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे। यावेळी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी सांगितले की वाढती करवाढ ही सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि कष्टकरी वर्गावर अन्याय करणारी असून हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा। नागरिकांच्या हितासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भारतीय लहुजी सेना खंबीरपणे साथ देईल असे त्यांनी स्पष्ट केले। भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण यांनीही श्रीरामपूर बंदला संपूर्ण पाठिंबा जाहीर करत नागरिकांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले। नगरपालिकेने करवाढीचा निर्णय पुनर्विचार करून तात्काळ रद्द करावा, अन्यथा जनतेच्या हितासाठी पुढील तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला। शहरातील विविध सामाजिक संघटना, व्यापारी आणि नागरिकांनीही करवाढी विरोधात नाराजी व्यक्त केली असून श्रीरामपूर बंदला व्यापक प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ठोकशाही न्यूज 24 साठी श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी संदीप हळणोर। जय महाराष्ट्र, भारत माते की जय। आज या ठिकाणी श्रीरामपूर जो बंद पुकारण्यात आलेलं आहे हे एकदम योग्य मागणी, कारण आता हे ठिकाणी मागं लॉकडाऊन वगैरे आल्यामुळं यापर्यंत लोकांना खूप बडी संकट आली होती। आता इकून तिकून यापर्यंत लोक आपल्या पायावर उभं राहिले श्रीरामपूरमध्ये, आणि अनेक काही गरीब लोक त्यांना सुख पुरवण्यात आलं तर ते लोक सुद्धा आता त्या अडचणीमुळे थोडे निघले। तो मला वाटतं नगरपालिकेने सुद्धा ह्याच्यावर विचार करायला पाहिजे, करायला पाहिजे का इतका आपण जो घरपट्टी जो बाकीचे वस्तू वाढवले, नलपट्टी, काय संडासचे पैसे आणि कर वाढवलं, नगरपालिकेने विचार करून हे आपले जो मागणी जो केलेली परत घ्यायला पाहिजे। कारण ह्याच्यामुळं इथले व्यापारी, इकडे जनता याच्यामुळं खूप नाराज आहे, कारण आत्ताच कोरोनामधून बाहेर निघलेली, काय काळामधून बाहेर निघलेली, म्हणून आता जो श्रीरामपूर ज्यांनी आता बंद ठेवला सगळ्यांनी, त्याच्यामुळं आम्ही आमची भारतीय जनता जाहीर पाठिंबा देतो आणि व्यापारी लोकांसुद्धा सगळ्यांनी बंद ठेवलेलं आहे, त्यांचासुद्धा आम्ही आभार मानतो, कारण ह्याच्यामध्ये आपण बंद ठेवल्यामुळं आपलाच फायदा आहे। आणि हेच आम्ही सांगतो उद्यासुद्धा उरतीसुद्धा एका पाटील साहेब हे सुद्धा ह्याच्यामध्ये दखल घेऊन हे सुद्धा उरती सांगणार आहे, आणि ह्याच्यामुळं आपले मुख्यमंत्री साहेब हे सुद्धा दखल घेणार आहे। ह्याला सुद्धा आवाहन करतो तात्काळ दखल घेऊन हे गेलेले जो जितके मी हाईक केलेले हे सगळं रिटर्न व्हायला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। हम सब एक है।